जो दगड भगवंताच्या हातातून सुटला तो त्या ठिकाणी बुडाला, तरला, बोला, तरला नाही. जो दगड भगवंताच्या हातातून सुटला तो तरला नाही, पण जो दगड भगवंताच्या हातामध्ये होता तो त्या ठिकाणी सुरक्षित राहिला. मग आपल्यासारखा महादगड भगवंताच्या हातामध्ये राहायचा का त्या ठिकाणी हातातून सुटून त्या ठिकाणी बुडायचं का नाही, ह्या भवसागरामध्ये आपल्या आपण ठरवा. प्रभू रामांच्या हातामध्ये आपण राहायचं का नाही, त्यांच्या सानिध्यामध्ये राहायचं का नाही, देवाशी सानिध्य साधायचं का नाही, हे आपले आपण ठरवा. कारण जो देवाच्या सानिध्यामध्ये राहिला तो ह्या भवसागरामध्ये तरुण जायला वेळ लागणार नाही, अन्यथा बुडून देखील जाऊ शकतो. आणि दुसरा संदेश असा आहे की वानर, ती माकडं त्या ठिकाणी रामप्रभूंना उत्तर देतात की देवा, क्षमा मागून तुम्हाला आम्ही बोलतो की तुम्ही मोठे नाही, तुमचं नाम त्या ठिकाणी मोठं आहे. तर रामनामामध्ये ती ताकद आहे महाराज, ही रामनामाची ताकद आहे, तो विश्वास त्या ठिकाणी आहे. तुम्ही स्वतः भगवंत असून देखील त्यामध्ये दगड टाकला पाण्यामध्ये, तो देखील तरला नाही, कारण त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आहात, पण त्याच्यामध्ये नाम नाही. पण आमचा नामावरचा विश्वास आहे. ही नामावरची श्रद्धा त्या प्राण्याला कळली, त्या पशुला कळली, त्या जटायूला कळली की अंतिम क्षणी कोणाचं नाव घ्यायचं. अरे जटायूवरती ज्यावेळेस अंतकाळ जवळ आला, अंतकाळ जवळ आल्यानंतर महाराज अखंड देवाचं नामचिंतन करू लागले. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय 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 जय राम, जय जय राम, श्रीराम 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 जय जय राम. श्रीरामचंद्र भगवान की जय. बजरंगबली हनुमान की. महाराज त्या ठिकाणी अंतकाळी जटायूनी मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपलं त्या जटायूचं मस्तक ज्या वेळेस आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं शेवटच्या क्षणाला काय पाहिजे म्हटले, फार काय नको, थोडस तीर्थमुखामध्ये टाका, अखेरचा श्वास तुमच्या मांडीवर येऊ द्या महाराज. हे मागणं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे मागितलं. काय मागावं देवाकडं हे सुद्धा कळलं पाहिजे. पण ज्याच्या मुखामध्ये अंतकाळी, ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम आलं, त्याला पुन्हा जन्म आहे का महाराज सांगा. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखी, तुका म्हणे सुखा पार नाही, हे तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये नाम येईल
महाराज त्याला पुन्हा आणि जन्म पुन्हा मरण ही घ्यायची गरज नाही. हा भवसिंधू तरुण जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचं नाम आहे. किती सोपं नाम आहे महाराज. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी. किती सोपं आहे महाराज राम नाम. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा. किती प्रमाण देता येतील माऊली त्यावरती, किती दृष्टांत त्या ठिकाणी देता येतील. अरे आपण एवढे पापी नाहीत, एवढे दुराचारी नाहीत जेवढे वाल्या कोळी होते महाराज. आपण तो दृष्टांत ऐकलाच असेल महाराज. आपल्या निराजेजुरी महामार्गावरती वाल्य नावाचं गाव आहे महाराज. त्या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या वाटसरूला त्या ठिकाणी मारहाण करायची, द्रव्य मिळवायचं कोणासाठी, ह्या संसारासाठी. एक दिवस नारदजींनी यावं, नारायण नारायण भगवंताचं भजन करत यावं. आता वाटसरूंना जी पाहण्याची दृष्टी आहे तशी दृष्ट दुराचार्याला काय साधू असो ना तर कोणी असो काही फरक पडत नाही महाराज. नारदजींनाच त्या ठिकाणी धरून ठेवलं. म्हणले काय म्हणले तुमच्याकडे. म्हणले काय असणार आहे माझ्याकडं, चिपळ्या आणि टाळ नाही विना, दुसरं काय आहे. म्हणले माझ्यापाशी आहे तेवढं भगवंताचं नाम घ्यायचं का तुला, कसलं नाम घेऊ. म्हणले राम राम. मरा तर सांग बाबा, राम रामाचं नाही मला काय माहिती. अरे कुणासाठी करतो एवढी हत्या, हे कुणासाठी पाप चाललंय, माझ्या बायका पोरांसाठी. अरे हे किती मोठं पाप आहे. त्या पापामध्ये तुझे बायको पोर समाविष्ट असतील ना, मग तू त्यांच्यासाठी करतो. म्हणले जा घरी विचारून ये. हा म्हणले साधू तुम्ही खूपच महान दिसताय, म्हणले हुशार दिसताय, जरा चतुर दिसताय, मला घरी लावून तुम्ही पळून जाण्याचा विचार करताय काय. म्हणले मी पळून जाणारला नाही, जा फक्त मी इथंच थांबतो. म्हणले घरी जाऊन फक्त विचारून ये, ज्यासाठी तू करतोय ना पापामध्ये थोडा तरी खारीचा वाटा असेल ना महाराज, तो भोगायचा. ठीक आहे म्हणले. तरी पहारेकराला त्यांच्यापाशी ठेवूनच गेले. बायकोला विचारलं, होय ग इतकं वर्ष झालो मी तुझ्यासाठी, तुझ्या अंगावरती एवढे दागिने आहेत. म्हणले काय कमी केलं मी, पण तुझ्यासाठी पोराबाळांसाठी मी पाप करतो, वाटसऱ्यांना मारतो, दागिने लुटतो आणि त्या ठिकाणी हा प्रपंच चालवतो. बोल तू या पापामध्ये सहभागी आहेस का. म्हणले कसली सहभाग, पुण्यामध्ये असेल का नाही ते विचारा, कारण मी तुमची अर्धांगिनी आहे. शास्त्र असं सांगतं पतीचा अर्धा वाटा पुण्याचा भाग कोणाला असतो, अर्धांगिनीला. पण तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी, आलं का लक्षामध्ये. पण पाप करताना जरा विचार करून करा. तुम्ही पण इकडे भोगायचंय अर्ध. म्हणले मी नाही. म्हणले तुमचं कर्तव्यच आहे. म्हणलं पती आहे ना तुम्ही माझे. पोराकडे गेले महाराज, पोराला विचारला. म्हणले तुम्ही माझे वडील आहे की, तुम्ही मला जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं करायचं तुमचं कर्तव्य, मी कशाचं पापात. शेवटी आई वडील म्हणतो ना आपण, आई वडील काय नाही. आई वडिलांकडे गेले. अरे म्हणले म्हातार वय झालंय मी, हा तुला लहानाचं मोठं केलंय, आता म्हातारपणे आम्हाला कामाला लावतो की काय, सांभाळतो काय, उपकार करतो काय. ही भाषा महाराज. सांभाळा अजून उपकार का. अरे कोणीच कोणावर उपकार करत नसतो महाराज. देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही, आपल्याला मनुष्याला जन्माला आल्यानंतर करावंच लागतं. म्हणजे आम्ही नाही पापामध्ये सहभागी. दुःख झालं महाराज, यातना झाल्या मनामध्ये. ज्यावेळेस आपलं अख्खं जीवन त्या ठिकाणी संपून जातं ह्या संसारासाठी, जर ह्या संसाराचा अंत किती वाईट आहे हे शेवटच्या क्षणात ज्यावेळेस कळतं ना महाराज, कुठेतरी मनाला दुःख होतं बरं का. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कारण ह्या जगामध्ये नाही कोणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, ही शेवटी कळतं बरं का. अखेरचा श्वास घेताना गेले महाराज नारदजींकडे, क्षमा याचना मागितली. अर्धा क्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत बाबा. क्षणभर त्या ठिकाणी नारदजींची संगत मिळाली महाराज. परिणाम काय झाला, चुकलं माझं म्हटले, कळालं मला ह्या जगामध्ये आपण कितीही जीवाचं रान करू संसारासाठी पण काही किंमत नाही बाबा. मी असंख्य त्या ठिकाणी पाप केले महाराज, या पापातून तरुण जाण्याचा मला मार्ग सांगा. नारदजींनी एकच मार्ग सांगितला, नाम संकीर्तन. जळतील पापे जन्मांतरीची, तुझी किती पण जन्मांतरीची पाप असू दे, ते जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही. तर अखंड देवाचं राम 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 असं म्हणता येत नव्हतं बाबा. तू मरा म्हण, मरा म्हणता राम राम कधी मुखामध्ये आलं महाराज. दिवसा मागून दिवस लोटल्यानंतर एक दिवस त्या जंगलातून नारदजी जात असताना महाराज, जिथं ते भगवंताचं नाम चालू होतं ना महाराज, जिथून आवाज येत होता तिथं एक वारुळ तयार झालं होतं महाराज. आणि त्या वारुळातून तो आवाज येत होता. नारदजींना सुद्धा कळालं नाही क्षणभर की हा आवाज कुठून येतोय बाबा.
आणि पाहिलं तर काय, थोडीशी माती बाजूला काढली तर त्या ठिकाणी ज्यांना योग्य असा मार्ग दाखवला रामनामाचा, ते त्या ठिकाणी वाल्या कोळी. परिणाम असा झाला की याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामा. जन्मनाच्या अगोदर, त्यांच्या अवताराच्या अगोदरच रामायण ज्यांनी लिहून ठेवलं ते वाल्या कोळी. जर वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो भगवंताच्या नामाने, तर आपल्यासारखे जडजीव का नाहीत उधारून जाणार महाराज. पण आपल्याला त्या ठिकाणी किती जरी संतांनी जाग केलं, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, उठा जागे वारी आता. बोला किती वाजले? हा नाही, घड्याळाकडे पाहू नका. तुम्हाला मग वेळ कशी सांगायची? इथं 4-5 मिनिटं लेट झाला तरी आपल्या जीवनाचं सार्थक आहे महाराज, वाट नाही लागणार. कारण हे व्यासपीठच असं आहे महाराज. आपल्यासारख्यांना हवं असं वाटतं, याच्यामध्ये काय आहे महाराज? भगवान परमात्म्याला इथं येऊन राहावं असं वाटतं, नाचावं असं वाटतं. एवढी पवित्र जागा आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा आहे महाराज, लक्षात घ्या. ते देखील या ठिकाणी आनंद घेत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. परंतु संतांनी किती जरी आपल्याला सांगितलं, हरिमुखे म्हणा, म्हणा तुम्हीच हरिमुखे. हा, आमचं काय ते कामच नाही ना महाराज. आमचं एकच आहे काय, मगाशी महाराजांनी गोड प्रमाण दिलं, बोलावा विठ्ठल. ही संतांच्या मुखातील प्रमाण त्यांना शोभा देतात. आपल्याला बोलावा मोबाईल, बोला बोला महाराज, करावा मोबाईल, पहावा मोबाईल. जीवा भावाने सकाळी उठल्यापासून मोबाईलच बघतात माणसं. एवढं मोबाईल मध्ये काय असतं हे प्रश्न माझा न सुटण्यासारखं आहे. नाही, माझ्याकडे पण मोबाईल आहे. काकू कुठे आहे मोबाईल? आहे ना. एवढं काय आपल्या जीवा, म्हणजे आजच मोबाईलचा किस्सा घडला महाराज. ते सांगावं का नाही मला नाही माहिती, पण आमचे शेंडे साहेब PSI शेंडे साहेब, मोबाईल राहिला होता महाराज. आम्ही इतके अर्जंट निघालो की उशीर झाला. पुढे रस्ता कसा आहे, काकांचा आमच्या मोबाईलच घरी राहिला. अहो म्हणलं राहू दे की मोबाईल, काय होतंय, काकूंचा आहे की नाही. म्हणले मोबाईल आणायचा आहे म्हणजे क्षमा मागून बोलते, विनोदाचा भाग सोडून दे. आता सरांचं काय, बाकीचे कॉन्टॅक्ट वगैरे असतात. पण खरं सांगू का, एक वेळेस आपल्या माणसाशिवाय आपण जगू शकतो, पण आता काळ असा आलाय मोबाईल शिवाय माणूस जगू शकत नाही. पहिली माणसं टीव्ही पासून उठत नव्हती, आज मोबाईल कुठं 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 हातात घेतात महाराज. अवघड आहे महाराज, अवघड गोष्ट आहे. आपण लहान लेकरांना काय नाव ठेवणार आहे? ठेव मोबाईल, हे झोप. काय तुम्ही कशाला उपदेश करताय लेकरांना? अरे तुम्ही ठेवा आधी मोबाईल. अरे लेकरांसमोर काय पाहावं बरं का महाराज, आणि काय पाहू नये हे जर मोठ्या माणसाला कळत नसेल तर बाकीच्यांचं तर सोडूनच द्या ना महाराज. पाहायचाय ना मोबाईल, चांगलं पाहा ना. वारकरी संप्रदायाने एवढे सुंदर असे YouTube चॅनल त्या ठिकाणी तयार केलेत महाराज. काकडा लावा सकाळ सकाळ, म्हणजे जीवनामध्ये वाकडं होण्याची वेळ येणार नाही. वाकडं होतं ते कोणता आजार बाबा? कशात ते तोंड वगैरे वाकडं होत? हा, ते आजारांची काय माहिती नाही. पॅरालिसिस, धड बोलता येत नाही महाराज, धड टाळी वाजवता येत नाही. अशी जर अवस्था तुम्हाला वाटत असेल सरते शेवटी व्हावी, तर नका वाजवू टाळी. नखामुखाने भगवंताचं नामचिंतन घेऊ. अरे ह्या डोळ्याने काय काय पाहावं महाराज? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. काय स्वरूप असं आहे भगवान परमात्म्याचं. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, 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 सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी,
सावळे रूपणे चोरटे चिताचे चोरटे चिताचे चोरटे चिता ज्याने आपलं मनच मोहून घेतलेलं आहे. एकदा त्या विठुरायाची मूर्ती पाहिली तर दुसरं काय पाहिजे इच्छाच झाली नाही पाहिजे. महाराज लक्षात घ्या. सावळं सुंदर असं मनोहर रूप माझ्या विठुरायाचं आहे. करकटेवरी भक्तांची वाट त्या ठिकाणी 28 युग झालं त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा पाहत आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. पण त्याचं स्वरूप आपण लक्षात घेत नाही. फक्त 3.5 फूट उंचीचा माझा परमात्मा नाही महाराज, तो संपूर्ण चराचरामध्ये भरून उरलेला हा परमात्मा आहे. आणि त्या विठुरायाचं आपल्याला भजन करायला त्याला बजायला महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया नाही तरी गेला नाही तरी गेला नाही तरी गेला 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 जन्म माया जन्म जन्मबाया नाही तरी गेला जन्मबाया नाही तरी गेला जन्मबाया करिता भरोभरी दुरावसे दुरी करिता भरोभरी दुरावसे दुरी करिता भरोभरी दुरावसे दुरी दुरावसे दुरी. महाराज सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. जन्माला येऊन जर त्या विठ्ठलाचं भजन नाही केलं, आपलं आराध्य दैवत आपलं कुलदैवत म्हणाला काही हरकत नाही. विठ्ठल कुळीचे दैवत आगम निगमाचे स्थान आपल्या प्रत्येक वारकऱ्याचं जर कोणतं दैवत असेल तर ते काय आहे? कुळीचं दैवत पांडुरंग परमात्मा आहे. त्या